आयुष्यास कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची रसरशीत भाजी। नॉनव्हेज खायचं विसरून जाल अशी ही खास आणि भन्नाट रेसिपी आहे। जास्त काही आपल्याला वाटण-घाटण लागणार नाही, अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, पण चवीला खूप स्वादिष्ट अशी रेसिपी आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला बघूया। एका भांड्यामध्ये पाणी छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला सोया चंक्स टाकायचे आहेत। काही ठिकाणी याला सोया चंक्स म्हणतात, तर काही ठिकाणी याला सोयाबीन म्हणतात। तर ते आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर सोया चंक्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत। एका कढईमध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत। थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि उकडून घेतलेले सोया चंक्स त्या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत। फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत आणि हे तेलामध्ये छान परतून घेणार आहोत। मस्त आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तुम्ही पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा। 5 मिनिटं छान आपण हे तेलामध्ये परतून घेतले आहेत। आता आपण ते सोया चंक्स काढून घेतले आहेत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत। दालचिनी, तमालपत्र, लवंग आणि मिरी टाकायची आहे। 2 मिनिट छान आपण परतून घेतलं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत। कांद्याचा रंग पूर्णपणे बदलला पाहिजे एवढा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत। कांदा छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग आता बदलला आहे। कांदा लालसर झाला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे। छान आपण हे हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत। मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान आपण हे परतून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे। 2 मोठे चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे आणि 1 मोठा चमचा गरम मसाला टाकायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला टाकू शकता। चिकन मसाला, मटन मसाला कोणताही तुम्ही तुमच्या आवडीचा वापरू शकता। छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत छान आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे। थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेणार आहोत आपण। तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये सोयाबीन टाकायचे आहेत। आता आपण सोया चंक्स टाकणार आहोत आणि पुन्हा छान हे एकजीव करून घेणार आहोत। मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून झालं आहे। पुन्हा आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। लक्षात ठेवा पहिले पण आपण मीठ वापरलं आहे, म्हणून मिठाचा प्रमाणामध्येच वापर करायचा आहे। छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आपल्याला। सोयाबीनची रसरशीत भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा, खूप भारी लागते। आता 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत। झाकण काढायचं आहे। गरमागरम सोयाबीनची रसरशीत भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप सारा सपोर्ट करा। आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।